आता काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज आहेत, ठीक आहे. पहिला आहे बंडल ऑफ एक्झॉन, याला रिप्रेझेंट करणारी टर्मिनॉलॉजी, आणि दुसरी आहे क्लस्टर ऑफ सायटॉन. बंडल ऑफ एक्झॉन म्हणजे काय बरं? सपोज, आणि क्लस्टर ऑफ सायटॉन म्हणजे सेल बॉडीज होत्या, तर याचा क्लस्टर म्हणजे काय? गुच्छा. ठीक आहे. कॉमन टर्म्स. तर ह्या काय झाल्या, सपोज हे काय असणार मग? क्लस्टर ऑफ सायटॉन. आणि इथून काय निघणार अशा? बंडल ऑफ एक्झॉन. हे काय असणार? याचा मिनिंग कळाला का? बंडल ऑफ एक्झॉन आणि क्लस्टर ऑफ सायटॉन. हे काय झाला? क्लस्टर सायटॉनचा. ठीक आहे. इथे डेंड्राइट्स पण असणार ऑफकोर्स. आणि हा काय झाला? एक्झॉनचा बंडल. ठीक आहे. तर एक्झॉनच्या बंडलला दोन वेगवेगळ्या नर्वस सिस्टीम मध्ये वेगवेगळं म्हटलं जाते. ठीक आहे. जसं सीएनएस मध्ये बंडल ऑफ एक्झॉनला काय म्हणतात? सीएनएस मध्ये क्या? ब्रेन? क्या? नहीं. सीएनएस के अंदर बंडल ऑफ एक्सॉन को क्या बोलेंगे? ट्रैक्ट. ठीक है. ट्रैक्ट. आणि पीएनएस मध्ये याला म्हणणार नर्व्स. म्हणजे हे जे तुम्ही नर्व शब्द लिहिता ना नेहमी, की ह्या नर्व्स, स्पायनल नर्व्स, क्रेनियल नर्व्स, याचा अर्थ काय? पीएनएस मध्ये कशाचा बंडल? एक्झॉनचा. पीएनएस काय होती? पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये एक्झॉनच्या बंडलला म्हणल्या जाते नर्व्स. आणि बंडल ऑफ एक्झॉन सीएनएस मध्ये म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये जेव्हा असा बंडल दिसतो तेव्हा त्याला काय म्हणतात? ट्रॅक्ट. क्लिअर आहे. तर नर्व्स हा जनरली यूज होतो, ट्रॅक्ट यूज होत नाही. तर नर्व्सचा अर्थ काय झाला? पीएनएस मध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये बंडल ऑफ एक्झॉन. कळलं? आता नेक्स्ट आहे क्लस्टर ऑफ सायटॉन. ठीक आहे. हे पण दोन याच्यामध्ये असणार. एक असणार सीएनएस आणि एक असणार पीएनएस. ठीक आहे. सायटॉनचा क्लस्टर सीएनएस मध्ये म्हटलं जाते न्यूक्लियाय. ठीक आहे. आणि पीएनएस मध्ये म्हटलं जाते याला गँग्लियॉन. जे आता आपण बघितलं ना, डॉर्सल रूट गँग्लियॉन, तो गँग्लियॉन. ठीक आहे. त्यानंतर आर्थ्रोपोड्स मध्ये सुद्धा आपण गँग्लियॉनचे पेयर्स लक्षात ठेवतो, तर तो गँग्लियॉन. ठीक आहे. तर हा काय असणार? पीएनएसचा क्लस्टर ऑफ सायटॉन. ह्या कन्फ्युजिंग टर्मिनॉलॉजीज होत्या, ज्या लक्षात ठेवावं लागते. की बंडल ऑफ एक्झॉनला सीएनएस मध्ये म्हणलं जाते ट्रॅक्ट, पीएनएस मध्ये नर्व्स, आणि क्लस्टर ऑफ सायटॉनला सीएनएस मध्ये म्हणलं जाते न्यूक्लियाय आणि पीएनएस मध्ये म्हणलं जाते गँग्लियॉन.